गणेशान करून दाखयला जे बाबासाहेबान आपल्या हेतून केला, सुरुवात तरी केलेली असा. सो मी त्यांचं कौतुक करतोय आणि गणेशा म्हणून त्याच्या बाबांचा आणि आईचा पण त्याचं मी कौतुक करतोय. कारण ह्या सगळ्यात महत्वाचं वाटतं त्याच्या आई आणि बाबाचा असा. त्याच्या आई बाबांना सर्वस्व आपलं त्याग केल्यामुळे तो शिक्षित झाला. सो खरं म्हणजे आईचा जो क्षण असा ह्यो जर भुरगो एक आमच्या हितून पेडणे हितून म्हाका संपूर्ण गोव्यातून तो पहिल्या कातकरी समाजातून तो सिलेक्ट झाला, तो खरंच तू कौतुकास पात्र असा आणि तुका सतत ऑल द बेस्ट म्हणटा. आणि स्पेशली तुम्ही आई आणि बाबा मनांसून नमस्कार करता, काळजांसून. तुम्ही जी प्रेरणा तुमच्या भुरग्याक दिली तशी तुमच्या उरलेल्या भुरग्यांक दियात आणि तुमच्यामुळे बाकीचो समाज तसोच तयार जातो. तुमचे बाकीचे भाव बंद असत आणि नातेवाईक असत ते फुडें सरतले हे असा. आयज ह्यो आनंदाचो सोहळा असा. ह्या आनंदात आयज खरेंच आमकां जर कोणी तरी भर घातली तर ह्या समाजान घातली. कारण ह्या समाजातून एक माणूस शिक्षित जाता तो सुद्धा आमच्या पेडण्या महालातून खरंच. सो ह्यो परंपरा ही जी आता शिक्षित जा असा न्ही, तसं आंबेडकरांनी जसं सांगितलं शिक्षित जा, संघटित जायात आणि संघर्ष करा. म्हाका वाटतं ही सुरुवात झालेली असा यांच्या संघर्षात आणि ह्या संघर्षातून ते नक्कीच आपला उद्धार करतले ह्याच्यात संशय ना. गव्हर्नमेंट शाळा ज्या ते शाळा बंद जायत कारण विद्यार्थी ना. तर एक प्राथमिक शिक्षिका ह्या त्यांच्या घराकडे गेली आणि त्यांच्यानी सांगले की त्यांची मुलं असली त्यांना स्कुलाक धाडात म्हणून. कारण स्कुलाक धाडा म्हटल्यानंतर हे समाज जो हा तो लगेच मानपी ना. कारण कशी त्यांची आज या गावात फुडल्या महिन्या 3 महिन्यांनी दुसऱ्या गावात अशी त्यांची भटकणारी समाज असो तो समाज तरी सुद्धा त्या शिक्षिकेचो मान राखून हो त्यांचो पॅरेंट्स आणून हांच्यानी आपली काही मुलां त्या प्राथमिक शाळेत धाडली. प्राथमिक शाळेत धाडल्यानंतर पुढचो जो काळ हा तो प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढे ते विकास हायस्कुलान त्यांच्यानी 5वीक ऍडमिशन घेतला आणि विकास हायस्कुलांसून हो कातकरी समाजाचो भुरगो गणेश हनुमंत पवार यांनी शालांत परीक्षेत एक चांगला यश मेळ्ळा. आणि ह्या यश म्हणजे कित्याक त्यांचा चांगला म्हणपाचा तर ह्या समाजान पयलो भुरगो जो SSC परीक्षा पास जावंक शकता.